पियुष गोयल गोपाल शेट्टींच्या भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत, पाहूयात। तर पियुष गोयल हे गोपाल शेट्टी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्या भेटीमध्ये नेमकं काय होतं आपलं लक्ष असणार आहे, त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय सध्याची। पियुष गोयल हे शेट्टींच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि या दोघांमध्ये भेट होईल, चर्चा होईल। त्या भेटीमध्ये नेमकं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पियुष गोयल हे गोपाल शेट्टींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पियुष गोयल आणि गोपाल शेट्टी यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात त्यांची भेट होईल आणि या दोन्ही नेत्यांमध्ये ही भेटीची दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय। पियुष गोयल गोपाल शेट्टी यांच्या भेटीला आल्याची आणि सध्या त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा सुरू आहे। त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, काय बोलणं होतं, काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, पियुष गोयल यांच्या गाडीचा ताफा आलाय, भेट झालेली आहे का, काय घडतंय भेटीमध्ये? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि गोपाल शेट्टी यांची मनधरणी जी आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केली जाते। काल गोपाल शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, तरी देखील ते त्यांच्या मतावर ठाम आहेत। आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल जे आहेत ते गोपाल शेट्टी यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। आताच ते दाखल झालेले आहेत। गोपाल शेट्टी यांची समजूत काढण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जाणार आहे, कारण आपण जर पाहिलं असेल तर बोरिवलीच्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं गोपाल शेट्टी नाराज होते आणि त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला। मात्र आता त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। आपण गोपाल शेट्टींशी संपर्क केला त्यावेळी त्यांचं हेच म्हणणं होतं की माझा निर्णय, मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे, मी माझा निर्णय काय तो उद्या सांगेन। मात्र आपण जर पाहिलं असाल तर गोपाल शेट्टी यांच्या याच निवासस्थानी आपण जर बघितलं असाल तर भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते यायला इथे सुरुवात झालेली आहे। आणि आपण पाहिलं असाल तर आता पियुष गोयल आतमध्ये गेलेले आहेत, गोपाल शेट्टी यांच्याशी ते चर्चा करतायत। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली। आता नेमके गोपाल शेट्टी यांचं म्हणणं काय हे देखील जाणून घ्यावं लागेल, कारण आपण जर पाहिलं असाल तर गोपाल शेट्टी नाराज असल्याची चर्चा आहे आणि आता ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतायत का उद्यापर्यंत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, हो, गोपाल शेट्टींनी या अगोदर कोणती प्रतिक्रिया दिली होती का? कारण की फडणवीस यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली असं कळतंय। आपण काही वेळाच पूर्वी गोपाल शेट्टींशी चर्चा केली। गोपाल शेट्टींनी आपल्याशी बातचीत केली। ते म्हणाले की मी माझा निर्णय जो आहे तो उद्यापर्यंत सांगेन। मात्र अजूनही ते त्यांच्या मतावर ठाम आहेत, ते निवडणूक लढणार यावर ते ठाम आहेत, कारण देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली होती। आणि खरं तर आपण जर बघितलं असाल तर गोपाल शेट्टी या मतदारसंघात अनेक वर्ष जे आहेत ते खासदार राहिलेत। मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचं तिकीट जे आहे ते कापण्यात आलं होतं आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील त्यांना संधी दिली नाही। त्यामुळे कुठेतरी गोपाल शेट्टी नाराज होते आणि त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आणि आपण जर बघितलं असाल तर गोपाल शेट्टी यांचं हेच म्हणणं आहे की बाहेरचा उमेदवार देण्यापेक्षा इथला स्थानिक उमेदवार जर दिला असता तर नक्कीच मदत झाली असती, अशी भूमिका त्यांची पहिल्यापासूनच होती। आणि आता जर बघितलं असाल तर उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या क्षणापर्यंत कुठेतरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ त्यांची काल चर्चा झाली, मात्र तरी देखील ते आपल्या मतावर ठाम आहेत। विनोद तावडे एकीकडे प्रयत्न करतायत, आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील आलेले आहेत, गोपाल शेट्टी यांची समजूत काढतायत। आता गोपाल शेट्टी नेमका काय निर्णय घेणं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, निश्चित, पण आपण जर लोकसभेला पाहिलं तर लोकसभेला गोपाल शेट्टींचं तिकीट आता जे पियुष गोयल आलेले आहेत त्यांची समजूत काढायला त्यांच्यासाठीच कापलं होतं आणि आता पियुष गोयलच आलेले आहेत मध्यस्थी करायला, त्यांची समजूत काढायला।
अगदी बरोबर आहे श्रद्धा. आपण जर बघितलं असेल तर गेली अनेक वर्ष गोपाळ शेट्टी यांनी या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र यावेळी पियुष गोयल यांना या मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून संधी दिली आणि ते निवडून देखील आले. त्यावेळी त्यांची समजूत काढण्याचं यश जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मिळालं होतं. मात्र कार्यकर्ते प्रचंड आत्ता नाराज आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज ज्यावेळी दाखल केला होता त्या दिवशी दाखवून दिल्या होत्या. कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं होतं की या ठिकाणी स्थानिक नेत्याला किंवा स्थानिक पदाधिकाऱ्याला संधी दिली पाहिजे होती. त्या जे लोकसभेला झालं ते विधानसभेला नको. कारण आपण जर या विधानसभा मतदारसंघाचा एक आढावा घेतला तर गेली अनेक वर्ष या विधानसभा मतदारसंघावर इतर मतदारसंघातील एखादा उमेदवार आणून टाकला जातो, आयात केला जातो आणि त्यानंतर त्याला उमेदवारी दिली जाते. मात्र स्थानिक नेत्यांचं आणि विशेषतः गोपाळ शेट्टींचं हेच म्हणणं आहे की इथे जो स्थानिक कार्यकर्ता आहे त्याला कुठेतरी संधी दिली पाहिजे. बरोबर, कार्यकर्त्यांचा विषय आहे, कार्यकर्त्यांचा मुद्दा सुद्धा आहे. त्याबरोबरच आता जी भेट होतीये पियुष गोयल यांच्यासोबत, तर ती काय चर्चा होते, त्यांची काय भूमिका असेल याकडे लक्ष असेल. धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.